शेतीमालाला हमीभाव मिळावा आणि सातबारा सरास कोरा व्हावा या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन रविवारी चौथ्या दिवशी देखील जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तालुक्याच्या बेट भागातील फाकटे, जांबूत, वडनेर, पिंपरखेड, टाकळी हाजी, कवठे येथे शेतकरी आंदोलकांनी ठिकठिकाणी दूध ओतून देत तसेच भाजीपाला कोठेही न पाठवता या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। शिरूर तालुक्याच्या बेट भागातील फाकटे येथून दूध संकलित करून चाललेला टेम्पो अडवून आंदोलक शेतकऱ्यांनी त्यातील दूध रस्त्यावर ओतून देत शेतकऱ्यांच्या प्रश्नी उदासीनता दाखवणाऱ्या सरकारचा निषेध व्यक्त केलाय। यावेळी बाबाजी बोऱ्हाडे, मनीष बोऱ्हाडे, शंकर पिंगळे, बाळू वाळुंज, सचिन घारे, हनुमंत वाळुंज, अविनाश वाळुंज, परमेश्वर संपत, भानुदास अप्पा आणि अनेक तरुण शेतकरी गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेत। जोपर्यंत शासन शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही, शेतीमालाला हमीभाव देत नाही, तोपर्यंत फाकटे आणि परिसरातून कुठलाही भाजीपाला, दूध इतरत्र जाऊ न देण्याचा निर्धार फाकटे येथील संपकरी शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान दुपारी कवठे एमआई येथील संपात सहभागी शेतकऱ्यांनी शिरूर मंचर रस्त्याने चाललेला शेतमालाचा टेम्पो रोखला, तर दूध घेऊन चाललेल्या गाडीतील दूध रस्त्यावर सोडून देत शासनाचा निषेध व्यक्त केलाय। दुधाचा भाजीपाला कुठे बाहेर पाठवलेला नाही। गावामध्ये हे आज दूध ओतून आणि भाजीपाला कुठे पाठवला नाही, असंच आम्ही या ठिकाणी आंदोलन चालू ठेवणार आहेत आणि याची दखल राज्य सरकारने घेतली पाहिजे। मुख्यमंत्री परवा म्हणजे भाजपचे काही नेते स्टेटमेंट देतात की जीन्स पॅन्ट घातलेला हा शेतकरी नाहीये, तर त्यांनी पाहावं की शेतकऱ्याची मुलं ही उत्स्फूर्तपणे या संपात सामील झालेली आहे। अल्पभूधारक शेतकऱ्याचं कर्ज माफ करेल, पण अल्पभूधारक शेतकरी ही खूप संख्येने कमी आहेत। याच्यात अनेक अडचणी आहेत। शेतकऱ्यांची खातेफोड झालेली नाहीये। सर्व शेतकऱ्यांचे 7/12 हे विभक्त नसल्यामुळं अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या खूप कमी आहे आणि अशामुळं शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही। तरी आमची शासनाला कळकळीची विनंती आहे की शासनाने संपूर्ण 7/12 कोरा करावा आणि या राज्यात जो काही राज्यव्यापी संप चालू झालेला आहे त्या संपाला आमचा पूर्ण पाठिंबा असून जो शेतीमालाला हमीभाव आणि संपूर्ण कर्जमाफी यावर सर्व शेतकरी ठाम आहेत। अशा प्रकारचा ठराव आम्ही ग्रामपंचायतमध्ये केला असून हा ठराव आम्ही राज्य शासनाकडे पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि या शेतीच्या गेले 3 वर्षामध्ये जो हमीभाव न मिळाल्यामुळे जो आज शेतकऱ्याची आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। आज आमचं जवळजवळ रोजचं डेली कनेक्शन 200 लिटर दूध माझं वैयक्तिक आहे। माझ्याबरोबर माझे बाकीचे तरुण शेतकरी आहेत। असं आमचं जवळजवळ गावाचं 2 ते 2.5 हजार लिटर दूध आज आम्ही गेले 3 दिवस सलग आम्ही रस्त्यावरती ओतून देऊन सरकारचा जाहीरपणे निषेध करतोय। आणि या निषेधातून आम्हाला फक्त एवढंच साध्य करायचे की आमच्या मालांना हमीभाव द्यावा आणि आमच्या दुधाला हमीभाव द्यावा, अशी आमची राज्य सरकारला एक कळकळीची विनंती आहे। प्रतिनिधी सुभाष शेटेसह देवकीनंदन शेटे, NTV न्यूज मराठी, शिरूर, पुणे।